राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं विरोधकांकडून फेक नरेटिव्ह. अजित पवारांचं विरोधकांना उत्तर. सैफवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी हाऊसकीपिंग कंपनीकडून कागदपत्र तपासण्यात कसूर केल्याचा अजित पवारांचा आरोप. सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळं वळण. सीसीटीव्हीतला आणि प्रत्यक्ष पकडलेला आरोपी वेगळा असण्याचा अंदाज. पोलिसांनी पकडलेला शहजाद खरंच मुख्य आरोपी आहे का, याबाबत मात्र शंका. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 24 जानेवारीपर्यंत कोठडी. प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसल्याचा वकिलांचा दावा. पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य. शपथविधी षडयंत्र. दादांना शपथविधीच्या वेळी जाऊ नका असं सांगितलं होतं. धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद चिघळला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. गोगावलेंना डावलून पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्यानं निषेध. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची 50 स्टेडियममध्ये भव्य दिव्य दिमाखदार सोहळा. तर दिग्गज खेळाडू सुनील गावस्करांचा 75वा वाढदिवस. अजय अतुल आणि रॉकस्टार अवधूत गुप्तेंचा कॉन्सर्ट. जागतिक खो खो स्पर्धेमध्ये भारतीय महिला खो खो संघाचा विजय. 78-40 अशा अंकांनी नेपाळचा केला दारुण पराभव. हिंगोलीच्या साखरा तांडा गावात धक्कादायक घटना. पिसाळलेला कुत्रा विहिरीत पडला. गावकऱ्यांनी पाणी प्यायल्यानं भीतीचं वातावरण. तर 180 गावकऱ्यांना दिली अँटी रेबीजची लस. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव. शास्त्री पूल सेक्टर 19 कॅम्पमध्ये तंबू आणि इतर सामान जळून खाक. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून घेतली घटनेची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.